मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विशेष आणि सखोल व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर अगदी सविस्तर आणि खोलवर चर्चा करणार आहोत जो थेट तुमच्या आयुष्याशी, तुमच्या कर्तृत्वाशी, तुमच्या व्यावसायिक यशाशी, तुमच्या नात्यांशी आणि तुमच्या दैनंदिन आरोग्याशी जोडलेला आहे। जर तुमची राससिंह असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठी ऊर्जा, एक योग्य दिशा आणि यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत मनापासून आणि एकाग्रतेने ऐका। आयुष्य हा संघर्षाचा, प्रवासाचा आणि नवनवीन संधींचा एक सुंदर मेळ आहे, जिथे प्रत्येक महिन्याला नवीन आव्हाने आणि भरघोस यश आपली वाट पाहत असते। बऱ्याचदा आपण आपल्या कामाच्या व्यापात इतके अडकून पडतो की आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या बदलांकडे आपले लक्षच जात नाही। आज आपण अगदी बारीक-सारीक मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहोत, ज्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या आणि अंमलात आणल्या तर या महिन्यात तुमची प्रगती रोखणारा जगात दुसरा कोणताही व्यक्ती असणार नाही। सर्वात आधी आपण बोलूया तुमच्या सर्वात आवडत्या आणि महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल, म्हणजेच तुमच्या करिअरबद्दल आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल। सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव हा उपजतच अतिशय उमदा, नेतृत्व गुण असलेला, राजबिंडा आणि प्रचंड आत्मविश्वासाने परिपूर्ण असा असतो। तुम्ही जिथे जाता तिथे स्वतःची एक वेगळी छाप पाडता। या महिन्यात तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि सुवर्णसंधी देणारी बातमी ही आहे की वरिष्ठांशी, म्हणजेच तुमच्या ऑफिसमधील बॉस, कंपनीचे डायरेक्टर किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी झालेल्या तुमच्या अत्यंत यशस्वी, प्रभावी आणि मुत्सद्दी बोलण्यावरून तुमची मोठी प्रगती होण्याची दाट शक्यता आहे। तुमची बोलण्याची कला, तुमचा गोड आणि रुबाबदार स्वभाव, तुमची कामाची अचूक पद्धत आणि तुमचा अफाट आत्मविश्वास थेट वरिष्ठांच्या मनाचा ताबा घेईल। यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील किंवा पदोन्नतीचा मार्ग पूर्णपणे सुकर होईल। या महिन्यात तुम्ही केवळ एका जागी बसून राहणार नाही, तर नवनवीन आणि प्रभावशाली लोकांच्या भेटी घेण्यात, गाठीभेटी वाढवण्यात अत्यंत व्यस्त राहाल। नवीन लोकांशी संपर्क वाढल्यामुळे आणि नेटवर्किंग मजबूत झाल्यामुळे भविष्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये त्याचे खूप मोठे आणि दूरगामी आर्थिक व व्यावसायिक फायदे मिळणार आहेत। या सगळ्यात तुम्हाला कामानिमित्त घरापासून लांब किंवा वारंवार धावपळ करावी लागण्याची, तसेच प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे। हे प्रवास थोडे थकवणारे असू शकतात, कारण या काळात तुमच्या कामाची दगदग आणि धावपळ मोठ्या प्रमाणावर वाढलेली असेल। सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत काही ना काही महत्त्वाची कामे पार पाडण्यात तुमचा दिवस कसा निघून जाईल हे तुम्हालाच समजणार नाही। कामाचा व्याप इतका वाढेल की स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होऊन जाईल। पण मित्रांनो, यातली सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कामाचा ताण आणि दगदग जरी प्रचंड प्रमाणात वाढलेली असली तरी मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा, उल्हासाचा आणि चैतन्यमय राहणार आहे। तुमच्या शरीराची ऊर्जा पातळी, एनर्जी लेव्हल खूप उच्च आणि पॉझिटिव्ह असेल, ज्यामुळे तुम्ही थकण्याचे किंवा निराश होण्याचे नाव घेणार नाही आणि प्रत्येक कामात पूर्ण झोकून देऊन सहभाग घ्याल। कामाच्या आणि धावपळीच्या या धबडग्यातून जेव्हा तुम्ही थोडा वेळ काढाल तेव्हा तो वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाला समर्पित कराल। आईवडिलांसोबत तुम्ही अतिशय उत्तम आणि क्वालिटी वेळ घालवाल। तुमच्यासाठी नाती ही नेहमीच जगात सगळ्यात महत्त्वाची असतात, कारण सिंह राशीची माणसे आपल्या कुटुंबावर, आपल्या रक्ताच्या नात्यांवर आणि जिव्हाळ्याच्या माणसांवर जीवापाड प्रेम करतात। या महिन्यात तुम्ही तुमची ही नाती केवळ जपणार नाही, तर ती आणखी जास्त घट्ट, अधिक दृढ आणि अजून जवळची बनवणार आहे। घरातील वातावरण अतिशय आनंदी, हसतखेळतं आणि चैतन्यमय राहील, ज्यामुळे बाहेरच्या जगातील कितीही ताणतणाव असला तरी घरी आल्यावर तुमच्या मनाला एक वेगळीच आणि असीम शांतता लाभेल। परंतु इतका सगळा उत्साह, प्रगती आणि आनंद असताना आरोग्याच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची खबरदारी तुम्हाला स्वतःसाठी घ्यावीच लागेल, कारण तब्येत हीच खरी संपत्ती आहे। या महिन्यात पोटाच्या व्याधी, स्टमक इश्यूज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हवेमुळे किंवा अन्नामुळे होणाऱ्या ॲलर्जी तुम्हाला थोडेफार त्रास देण्याची शक्यता आहे। त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींवर अजिबात दुर्लक्ष करू नका आणि काटेकोरपणे नियंत्रण ठेवा। बाहेरील तेलकट, मसालेदार, जंक फूड किंवा उघड्यावरचे खाणे या महिन्यात पूर्णपणे टाळावे। घरचे ताजे, पौष्टिक, सात्विक आणि हलके अन्न खाण्यावर जास्तीत जास्त भर द्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्या, जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील, तब्येत बिघडणार नाही आणि तुम्ही तुमचा हा उत्साही महिना पूर्ण आनंदाने निरोगी राहून जगू शकाल। थोडक्यात सांगायचे तर हा काळ तुमच्या अफाट प्रगतीचा, नवीन लोकांशी संधान साधण्याचा आणि कुटुंबासोबत सुंदर आठवणी तयार करण्याचा आहे। कामाची दगदग आणि धावपळ होईल खरी, पण तुमचा उत्साह आणि विलक्षण जिद्द कधीही कमी होणार नाही। फक्त आरोग्याची थोडी काळजी घ्या आणि बाहेरचे खाणे कटाक्षाने टाळा। तुमची हीच सकारात्मक ऊर्जा, तुमची मेहनत आणि वरिष्ठांसोबत जुळलेले योग्य सूर तुम्हाला नक्कीच यशाच्या एका अशा शिखरावर घेऊन जातील, जिथे पोहोचण्याचे तुम्ही स्वप्न पाहिले होते। मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा सविस्तर आणि खोलवर झालेला व्हिडिओ ऐकून तुम्हाला तुमच्या आगामी महिन्याचे अचूक नियोजन करायला, स्वतःला ऊर्जावान ठेवायला खूप मोठी मदत झाली असेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांशी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन
उपयुक्त आणि सविस्तर मार्गदर्शक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर, नवीन आणि अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा, आनंदी रहा आणि मजेत रहा. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.